कॉन्टिंजन्सी रिस्क बफर म्हणून म्हणजे आकस्मिक जोखमीसाठी फंड तयार केला जातो आणि या फंडला नफ्यामधनं रक्कम पाठवली जाते, ठेवली जाते. उर्वरित नफ्यातला काही भाग हा डिव्हिडंड म्हणून रिझर्व्ह बँक सरकारला देऊ शकते. आता कॉन्टिंजन्सी बफर किती असावा हे ठरवण्यासाठी सरकारने एक जलान म्हणजे माजी गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे, त्यांची समिती नेमली होती आणि त्या समितीने असं सांगितलं की 5.5% ऑफ द ॲसेट्स ऑफ आरबीआय इतकी किमान हा फंड असला पाहिजे. तो 6.5% हा कमाल फंड असला पाहिजे. या फंडाला रक्कम वर्ग केल्यानंतर जो काही नफा राहील तो नफा डिव्हिडंड देण्यासाठी रिझर्व्ह बँक